नमस्कार, मी तन्मय सबम आणि हे आमचा ग्रुप द ॲक्टिव्हिटी वर्ल्ड. आज आम्ही सादर करत आहोत पथनाट्य. डोळे उघडून बघा. काय वातावरण घेतलं वा. आणि ढोलकीवाल्या अरे काय वाजवलंस तू. एवढं छान पर्यवेक्षक आणि एवढं छान सगळं कलाकार. चांगलं होते का आंबेमाय. जय भवानी जय शिवराय. अरे प्रधान्या काय अवतार करून ठेवलाय रे. काय ती दाढी वाढवली, काय ती कुर्ती घालून आलाय. अरे 14 फेब्रुवारी गेला, कोणी नाही म्हटलं का काय. ए अरे तसं काय नाही रे. ही माझी नवीन स्टाईल आहे. हे बघ मी तेलगू पिक्चरचा हिरो वाटतो का नाही. हा अरे झालं काय प्रधान्या. काय झालं. ए जरा खाज येत होती. खाजवतो काय. अरे जरा खाजवतो काय. प्रधान छोटा पण टोला लई मोठा. अरे मी काय म्हणतो. अरे एवढे सगळे प्रेक्षक जमले. आपला महाराज कुठे. आपलं महाराज होय. अरे ते गेले सकाळी सकाळी. अरे ते महाराज आहेत ना, ते आपल्या एवढूशा छोटूशा मोठूशा खोलीत आराम करताय. येडाय का येडाय. अरे एवढे सगळे जमले तिथं आणि तो आपल्या छोट्याशा इंग्लिशा मोठ्याशा खोलीत काय करतो आराम करतो. वय प्रधान्या महाराज ते आपलं महाराज ते त्यांच्या एंट्री सॉंगची एंट्री घेतात का. ए ढोलकीवाल्या वाजव की रे. दुनिया चले पिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी. सब खेल जानता हूं मैं हूं बड़ा खिलाड़ी. सुमड़ी में लेके जाओ और सबको मैं सिखाऊं क्या. चिंता चिता चिता चिंता चिता चिंता चिता चिता चिंता चिता चिंता चिंता महाराज तुमची चिंता खूप वाढत चालली आहे. प्रधानजी महाराज ना मनाचं मुद्र काय म्हणतो राज्याचा हाल हवाल. हाल हाल हवाल काय विचारता महाराज. अहो महाराज लय 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 बॉम्बा चालू आहे. अहो नेमकं झालंय काय. काय झालं. अहो महाराज काय झालं काय विचारता. काय नाही झालं ते विचारा. अहो मग काय नाही झालं ते सांगा. महाराज अहो म्हणजे अहो राज्याचे करते धरते तुम्ही. कोण कोणी बनवलं रे याला महाराज. अहो तुम्ही कोण तुम्ही 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 ना तुम्ही. प्रधानजी काय लावला हा चावटपणा. अहो मग महाराज अहो राज्याचे करते धरते तुम्ही. अहो सगळ्यांना विचारायचं सोडून तुम्ही काय करताय. काय आहे ते स्पष्ट बोला. अहो महाराज अहो स्पष्ट आधी तुम्ही स्पष्ट बोला आणि मी काय सांगतो ते आता स्पष्ट आहे का. अहो महाराज आपल्या राज्याचे मंत्री त्यांच्या घरी गोड बातमीची तयारी सुरू आहे. वा. पण त्यांचं काही खरं नाही. म्हणजे ऐका ना. अहो महाराज त्यांचं ना एकच हट्ट धरलाय. कसला हट्ट. सांगू महाराज. अहो सांगा. ऐका मग महाराज म्हणतात कसे मुलगी नको मुलगाच पाहिजे. आणि महाराज हे फक्त मंत्र्यांचं म्हणणं नाही बरं का, तर या संपूर्ण जनतेचं म्हणणं आहे. मुलगी नको. नको. अहो प्रधान चुकलं काय प्रधानांचं. अहो त्यांचं चुकलं काय. अहो चुकलंय काय काय विचारता महाराज. अहो
मुलगी नसेल तर वंश वाढेल कसा आणि वंशाचा दिवा पेटवणार कसा? अहो दिवा असताना पंथी कशाला पेटवताय? अहो महाराज मुळीच स्त्री पुरुष हा भेदभाव कशाला? अहो ती स्त्री आहे म्हणून ता पुरुष आहे ना महाराज. कोणी सांगितलं तुम्हाला? तुमच्या आईने ऐ! तुमच्या आईने सांगितलं आम्हाला की मुलगा हवा मुलगी नको. अहो प्रधानजी, अहो मुलगा असला म्हणजे कुटुंबाचा वंश वाढेल, घरात चांगली सून येईल का नाही? अहो हुंड्याच्या रूपात 4 पैसे येतील. हावराटा प्रधानजी महाराज ते महाराज अहो जर मुलगीच नसेल तर वंश वाढेल कसा आणि मुलगीच नाही म्हटल्यावर घरात सून तरी कशी येईल महाराज? महाराज अहो तुम्ही समजून घ्या महाराज, तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतोय आम्ही. अहो महाराज आता तरी डोळे उघडा. हा अच्छा, आता डोळे उघडायला सांगताय म्हणजे या जनतेचे सगळ्यांचे डोळे आम्ही उघडायचे आणि तुम्ही दोघांनी फुकटचा पेमेंट घ्यायचा फक्त. तो तरी कुठं देता महाराज? परमनंट करतो म्हणून नुसतं आठवून घेता फक्त. प्रधानजी महाराज महाराज उद्या कोणता ड्रेस घालणार? तुझं काय रे? तो डोळे उघडायला सांगतोय, तू ड्रेस घालायला सांगतोय, काय आहे ते नीट सांग. अहो महाराज उद्या बैल पोळा आहे म्हटलं तुम्ही पण येणार असाल सजून धजून नामरा सकाळ. तुला कधी बैल पळायचा बैल वाटतो? नाही तुम्ही ते नागपंचमीचे ना. अशी नागिन निघाली नागोबा डुलाया लागला. पाहिला का बाइंदरचा ॲनाकोंडा आणि तो ब्लॅक कोब्रा. महाराज आव चला स्वयंपाक झालाय वाढायला घेऊ मस्त कुरकुरीत कुरडई काय सांगता? चमचमी भजी अरे वा, तर्रीदार आमटी अरे वा वा. अहो गोडामध्ये पूर्णाचे मांडे मांडे मांडे. चला प्रधानजी चला, तुम्ही सगळ्यांनी चला. थांबा मी वाढायला घेते. थांबा, मी हात सॅनिटाईज करून आलो. काय खादाड आहे ओय! बघितलं? महाराज अहो सण सूद आणि खाण्यापिण्याच्या पलीकडे पण काहीतरी महत्वाचं आहे. सण सूद सोडून काय महत्वाचं आहे? महाराज महामारी, या सर्वसामान्य जनतेच्या विचाराची महामारी. अहो यांच्या डोक्यात स्त्री भ्रूण हत्येच्या विचाराची महामारी पसरते महाराज. आणि तुम्हाला अहो केव्हाच आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता तरी ऐकून घ्या महाराज. अहो ही तर फार गंभीर समस्या आहे. आता कुठं या महाराजाच्या डोक्यात प्रकाश पडला. हा ना. कोणी बनवलं याला महाराज? किती येणे तुम्ही दोघं. तुम्हाला काय वाटतं की मला याबद्दल काहीच माहित नसेल? अरे स्त्री भ्रूण हत्येचा कायदा मीच आणला आणि मला बघायचं होतं की तुम्ही दोघं याबद्दलची माहिती समाजापर्यंत कशी पोहोचवताय. वा महाराज वा, जनतेचा राणीमान विकसित झाले पण विचार नाही. सर्वांना सून हवी आहे पण मुलगी नाही. सर्वांना आई बहीण हवी आहे पण मुलगी नाही. पण गाव शहर राज्यच नव्हे तर संपूर्ण देशाचं नाव उज्ज्वल करण्याचं सामर्थ्य तिच्यातच आहे, कारण ती एक स्त्री आहे. आणि बघा ना, जर माता जिजाऊ नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज नसते. माता रमाई नसत्या तर परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर बाबासाहेबांनी प्राणपणाला लावून संविधान लिहिलं नसतं. सावित्रीबाई फुले नसत्या तर आज देखील स्त्रिया चूल आणि मूल एवढ्याच संकल्पनेत अडकल्या असत्या. कल्पना चावला, लताताई मंगेशकर, मेरी कॉम एवढंच नव्हे तर नुकतेच ऑलिम्पिक मध्ये भारताचं नाव गाजवणारी PV सिंधू ही देखील एक स्त्रीच आहे. आणि म्हणूनच विचार करा. तर मायबाप प्रेक्षकांनो, स्त्री भ्रूण हत्या हा गुन्हा डॉक्टरांनी किंवा जनतेने केल्यास कायदेशीर कारवाई आणि कारावासाला सामोरे जावं लागेल. तर मायबापो, हे कृत्य करू नका. स्त्री भ्रूण हत्या होऊ देऊ नका. घरी येणाऱ्या लक्ष्मीचा आनंदाने स्वीकार करा. तू ग दुर्गा, तू भवानी,